इमोशनल इंटेलिजन्स 2.0 हे ट्रॅव्हिस ब्रॅडबेरी आणि जीन ग्रीव्हस यांचे एक अग्रगण्य पुस्तक आहे जे भावनिक बुद्धिमत्ता EQ च्या संकल्पनेला अनपॅक करते आणि त्यास उन्नत करण्यासाठी एक फ्रेमवर्क प्रदान करते. लेखक 4 मुख्य EQ कौशल्यांचे वर्णन करतात: स्वय जागरूकता, स्वय व्यवस्थापन, सामाजिक जागरूकता आणि नातेसंबंध व्यवस्थापन, आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक यशामध्ये त्यांचे महत्त्व स्पष्ट करतात. धडा 1. भावनिक बुद्धिमत्ता समजून घेणे. भावनिक बुद्धिमत्ता किंवा EQ काय आहे आणि आजच्या जगात ते का महत्त्वाचे आहे हे सांगून पुस्तक स्टेज सेट करते. लेखकांनी खात्रीपूर्वक युक्तिवाद केला आहे की EQ हा एखाद्याच्या जीवनात आणि कार्यातील परिणामकारकतेचा प्राथमिक निर्धारक आहे. ते स्पष्ट करतात की EQ 4 कौशले समाविष्ट करते: आत्म जागरूकता, तुमच्या स्वतःच्या भावना ओळखणे; स्व व्यवस्थापन, तुमच्या भावनिक प्रतिक्रियांवर नियंत्रण ठेवणे; सामाजिक जागरूकता, इतरांच्या भावना ओळखणे; आणि नातेसंबंध व्यवस्थापन, संवादामध्ये भावनिक जागरूकता वापरणे. ब्रॅडबेरी आणि ग्रीव्हस पुढे अनुभवजन्य डेटा सादर करतात की EQ चा नोकरीच्या कामगिरीवर आणि नेतृत्व क्षमतेवर थेट परिणाम होतो. ते EQ बद्दल काही सामान्य समज खोडून काढतात, यावर भर देतात की IQ च्या विपरीत EQ एक लवचिक कौशल्य आहे ज्याला जाणीवपूर्वक प्रयत्न आणि सरावाने सन्मानित केले जाऊ शकते. भावनिक बुद्धिमत्तेची सखोल माहिती मिळवून तुम्ही तुमच्या जीवनावर, नातेसंबंधांवर आणि करिअरवर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी अधिक सुसज्ज असाल. ही समज सुधारणेचा मार्ग मोकळा करते, तुम्हाला तुमच्या EQ कौशल्यांना चालना देण्यासाठी प्रेरणा देते. धडा 2. आत्म जागरूकता वाढवणे. हा धडा पहिला EQ कौशल्य, आत्म जागरूकता मध्ये डुबकी मारतो. या क्षणी तुमच्या भावना अचूकपणे जाणण्याची आणि परिस्थितींमधील तुमची प्रवृत्ती समजून घेण्याची क्षमता अशी लेखकांची व्याख्या आहे. ते तुमचे भावनिक नमुने ओळखणे, तुमचे सामर्थ्य आणि कमकुवतपणा जाणून घेणे आणि तुमच्या कृतींचा इतरांवर कसा परिणाम होतो हे समजून घेण्याच्या महत्त्वावर जोर दिला जातो. ब्रॅडबेरी आणि ग्रीव्हस आत्म जागरूकता वाढवण्यासाठी मौल्यवान धोरणे देतात, जसे की तुमच्या भावनिक ट्रिगर्सकडे लक्ष देणे, माइंडफुलनेसचा सराव करणे, भावनांचे जर्नल ठेवणे आणि विश्वासू व्यक्तींकडून प्रामाणिक अभिप्राय मागणे. ते या प्रक्रियेतील गंभीर स्व मूल्यांकनाचे महत्त्व अधोरेखित करतात. आत्म जागरूकता वाढवणे हा EQ विकसित करण्यासाठी एक कोनशिला आहे. हे आत्म समज, वैयक्तिक वाढीचा एक महत्त्वाचा पैलू आणि प्रभावी परस्पर संबंधांना प्रोत्साहन देते. आत्म जागरूकतेची उच्च भावना आपल्याला अधिक स्पष्टता आणि आत्मविश्वासाने जीवन नेव्हिगेट करण्यास अनुमती देते. धडा 3. स्व व्यवस्थापनावर प्रभुत्व मिळवणे. त्यानंतरच्या प्रकरणामध्ये लेखक स्वय व्यवस्थापन, दुसरे EQ कौशल्य यावर विस्तृतपणे सांगतात. हे कौशल्य लवचिक राहण्यासाठी आणि तुमच्या वर्तनाला सकारात्मकतेने निर्देशित करण्यासाठी तुमच्या भावनांची जाणीव वापरून फिरते. तुमच्या भावनिक प्रतिक्रियांचे व्यवस्थापन केल्याने तुम्हाला बदलांना सामोरे जाण्यास, तणावाचा सामना करण्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन राखण्यात कशी मदत होऊ शकते हे लेखक स्पष्ट करतात. ब्रॅडबेरी आणि ग्रीव्हस स्वय व्यवस्थापनावर प्रभुत्व मिळविण्यासाठी कृतीयोग्य तंत्रे प्रदान करतात, जसे की प्रतिसाद देण्यापूर्वी थांबणे, आपले विचार सुधारणे, तणाव व्यवस्थापन दिनचर्या विकसित करणे आणि सकारात्मक वृत्ती वाढवणे. तुमच्या भावना व्यवस्थापित करण्यास शिकून, तुम्ही तुमच्या प्रतिक्रियांवर नियंत्रण मिळवता, तुम्हाला जीवनातील आव्हानांना आणि बदलांना अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देण्यास सक्षम करते. एक मजबूत स्व व्यवस्थापन कौशल्य तुमची लवचिकता, उत्पादकता आणि एकूण वैयक्तिक परिणामकारकता वाढवते. प्रकरण 4. सामाजिक जागरूकता जोपासणे. फोकस नंतर सामाजिक जागरूकता, तिसऱ्या EQ कौशल्याकडे वळतो. या कौशल्यामध्ये इतरांच्या भावना आणि दृष्टिकोन ओळखणे आणि समजून घेणे आवश्यक आहे. लेखक सामाजिक जागृतीमध्ये सहानुभूतीच्या भूमिकेवर आणि ते सामाजिक नेटवर्कवर नेव्हिगेट करण्यात कशी मदत करते यावर जोर देतात. ब्रॅडबेरी आणि ग्रीव्हस वाचकांना सामाजिक जागरूकता विकसित करण्यासाठी धोरणे देतात, जसे की गैर-मौखिक संकेतांचे निरीक्षण करणे,
सक्रिय ऐकण्याचा सराव करणे आणि इतरांच्या अनुभवांमध्ये आणि दृष्टिकोनांमध्ये खरोखर स्वारस्य असणे. यशस्वी परस्पर संबंधांसाठी सामाजिक जागरूकता विकसित करणे आवश्यक आहे. हे तुम्हाला सामाजिक परिस्थितीत सूक्ष्म भावनिक प्रवाह जाणण्यास सक्षम करते, सहानुभूती आणि समजूतदारपणा वाढवते. हे कौशल्य तुमची संवाद प्रभावीता आणि सखोल पातळीवर इतरांशी संपर्क साधण्याची तुमची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवू शकते. धडा 5. नातेसंबंध निर्माण करणे. शेवटच्या अध्यायात लेखक चौथ्या EQ कौशल्याचा अभ्यास करतात, संबंध व्यवस्थापन. ते स्पष्ट करतात की इतर 3 EQ कौशल्यांच्या यशस्वी एकीकरणातून उत्कृष्ट संबंध व्यवस्थापन कसे उद्भवते. ते स्पष्ट संप्रेषण, प्रभावी संघर्ष व्यवस्थापन आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक बंध तयार आणि वाढवण्याच्या क्षमतेवर जोर देतात. ब्रॅडबरी आणि ग्रीव्स वाचकांना नातेसंबंध अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी धोरणांसह सुसज्ज करतात, ज्यामध्ये रचनात्मक अभिप्राय देणे, प्रभावी संघर्ष व्यवस्थापन तंत्र वापरणे आणि प्रभावाची कला विकसित करणे समाविष्ट आहे. प्रभावी संबंध व्यवस्थापन कौशल्ये धारण केल्याने सकारात्मक नातेसंबंध प्रस्थापित करण्याची आणि टिकवून ठेवण्याची तुमची क्षमता वाढते. हे तुम्हाला सामाजिक संवाद यशस्वीरित्या व्यवस्थापित करण्यासाठी सुसज्ज करते, ज्यामुळे सहकार्य, समज आणि परस्पर आदर वाढतो. वैयक्तिक आनंदासाठी हे महत्त्वपूर्ण आहे आणि व्यावसायिक यशामध्ये ते अपरिहार्य भूमिका बजावते. भावनिक बुद्धिमत्ता 2.0 हे तुमचे EQ समजून घेण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक म्हणून काम करते. लेखक तुम्हाला आत्म, शोध आणि सुधारणेच्या प्रवासासाठी आमंत्रित करतात, ज्याला व्यावहारिक धोरणांचा पाठिंबा आहे. जेव्हा तुम्ही या परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात करता तेव्हा तुम्ही स्वतःला अधिक आत्म, जागरूक, तुमच्या भावना व्यवस्थापित करण्यास अधिक सक्षम, इतरांच्या भावनांशी अधिक जुळणारे आणि नातेसंबंध व्यवस्थापित करण्यात अधिक कुशल होताना दिसेल. EQ ची ही वाढ तुमच्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणू शकते, मग ते वैयक्तिक, व्यावसायिक किंवा सामाजिक असो. तुमची भावनिक बुद्धिमत्ता सुधारण्याची शक्ती तुमच्यातच आहे आणि आता प्रवास सुरू होतो.